ईश्वरचनाला आपण धन्यवाद देऊया. मग त्याचा 7वा अध्याय आणि वचन 21 आपण वाचूया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. ह्या ठिकाणी वचन आपल्याला सांगते आपण फक्त प्रभूजी प्रभूजी करून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही, तर जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा प्रवेश त्या स्वर्गामध्ये होणार आहे. मग आज विचार आपला करायचा आहे, आपण फक्त देवाला दाखवतोय का मी धार्मिक आहे, हे देवा बघ मी तुझ्या वचनाप्रमाणे चालतोय, हे देवा बघ मी किती नीतिमान आहे, मी किती नम्र आहे, मी किती लीन आहे, मी किती प्रेमळ आहे. जर असं आपण जर त्या देवाला आणि जर लोकांना आपण जर दाखवतोय तर आपल्याला त्या स्वर्गामध्ये घेण्यात येणार नाही, स्वर्गाचं राज्य आपल्याला प्राप्त होणार नाही. पण खरोखर आपण पूर्ण नम्र आहे, आपण प्रेमळ आहोत, आपण धार्मिक आहोत आणि आपल्या त्या देवाला दिसतंय खरोखर हा व्यक्ती मला भिवून वागणार आहे, माझ्या वचनाप्रमाणे चालणार आहे, माझ्या आज्ञेप्रमाणे चालणार आहे. हा व्यक्ती लोकांना दाखवत नाही, जगाला हा व्यक्ती दाखवत नाही मी धार्मिक आहे, तर हा व्यक्ती फक्त मला, पित्याला आणि येशूला हा व्यक्ती दाखवतो हा व्यक्ती धार्मिक आहे. ज्यावेळेस फक्त आपण देवाला दाखवतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस देव आपल्याला त्याच्या जवळ घेणार आहे. देवबाप या वचनावर आपल्याला आशीर्वाद